माझे चित्त तुझे पायी राहे ऐशी करे काहे धरोनिया बाहे भवहा तारे दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे मुकुट सगळा मने धन्य तुझी विठोबा करियात मिराचा नाश उदय होने प्रकाश तोडी आशा पास करीवास हृदय पाहे गुंतलो निनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायता राखावे चतुरा तो शिरोमणे गुण लावण्याची खाणे मुकुट सगळा मने धन्य तुझी विठोबा विठ्ठला महायोग पिटे तटे विमर्त वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं पाण्डुरंगाकारो करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा Oh,
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जनांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि मस्तकहे पायावती यावान करी संताचा यावान करी संताचा माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करे काहे धरोनिया बाही भवहा तारे दातारा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा भोपाळी प्रकरणामधील सर्वांच्या परिचयाचा असा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे। गेली अनेक वर्षापासून चालू असलेली ही नामसाधना श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाचा आजचा उपांत्य दिवस आहे। उपांत्य दिवस म्हणजे आजचा 7वा दिवस आहे आणि ही 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। यथामती यथा अवकाश आपण थोडा वेळ भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल मानवी जीवनामध्ये आपण आलो हे आपलं फार मोठं भाग्य आहे, कारण मानवी जीवन अतिशय दुर्लभ आहे महाराज। आणि मानवी जन्मामध्ये आल्यानंतरही आपण संतांच्या सहवासामध्ये आलो हे अजून मोठं थोर भाग्य आहे। आणि संतांच्या सहवासामध्ये येऊनही आपल्याला संतांची शरणागती करण्याची बुद्धी झाली हे अजून थोर भाग्य आहे। आणि त्या शरणागतीमध्ये आपल्याला फक्त आपलं हित व्हावंसं वाटणं हे अजून मोठं भाग्य आहे। म्हणून आपण खरोखर भाग्यवान आहात। या ठिकाणी बहुतांशी माता भगिनींची उपस्थिती अधिक वाटते। बिचाऱ्या मायमाऊल्या भाग्यवान आहेत, कारण भाग्याचा तो पावे येथे इथपर्यंत येण्याकरता भाग्य लागतं। भाग्य कशाला म्हणावं ते अतिस्वतंत्र विषय आहे तो, परंतु आज हा उपांत्य दिवस असल्यामुळे सप्ताहाचा 7वा दिवस असल्यामुळे कीर्तन करता निवडलेला अभंग मागणीपर आहे। आजच्या दिवशी देवाला मागायचं असतं। आपण 7 दिवस जी काही साधना केली असेल, कोणी भजन म्हणलं असेल, कोणी हरिपाठ म्हणलं असेल, कोणी अन्नदान केलं असेल, कोणी झाडपूस केली असेल, कोणी काय सेवा केली असेल, कोणी काय सेवा केली असेल। सेवा कोणती असो, परंतु सर्वांना अधिकार मात्र सारखा असतो। सेवेमध्ये काही लहान मोठा नसतो, सेवेमध्ये कमी अधिक नसतो। कीर्तनकार कीर्तन करतो, कीर्तनकाराला कीर्तन करून जेवढं पुण्य मिळवता येतं तेवढंच पुण्य ऐकणाऱ्याला मिळत असतं।
कीर्तनकाराला कीर्तन करून जेवढं पुण्य मिळत असतं तेवढंच पुण्य ऐकणाऱ्याला मिळत असतं, तेवढंच पुण्य भजन म्हणणाऱ्याला मिळत असतं, तेवढंच पुण्य पखवाद देणाऱ्याला मिळत असतं, तेवढंच पुण्य हार्मोनियम वाजवणाऱ्याला मिळत असतं, तेवढंच पुण्य कोणी झाडत नसेल, कोणी झाडणे लावत असेल त्याला सुद्धा तेवढंच पुण्य मिळत असतं. म्हणजे इथे जो अधिकार आहे हा अजिबात भिन्न नाही आहे. म्हणून आज आपण मागणी करायची असते. काय मागावं देवाला? जे काय मागावं देवाला? कारण मागायचं पण कळलं पाहिजे. काय मागायचं का कळत नाही? कळत नाही म्हणून मागायचं कळत नाही. काय कळत नाही आपल्याला? खरं खोटं कळत नाही, चांगलं वाईट कळत नाही, भलं बुरं कळत नाही. का कळत नाही? याचं कारण आपण ज्या सहवासामध्ये आहोत, आपण ज्या संसर्गामध्ये आहोत, हा संसर्ग एवढा विचित्र आहे. या विचित्र संसर्गामध्ये आपण आपलं माणूसपणच विसरलो आणि मग मनुष्य जीवनाचा एवढा मोठा अधिकार प्राप्त होऊनही आपण आपलं माणूसपण विसरलो. आणि माणूसपण म्हणजे काय? माणूसपण म्हणजे काय फार मोठ्या ग्रंथामध्ये पोथ्यामध्ये पाहण्याचा विषय नाहीये. माणूसपण हे साध्या माणसाला सुद्धा कळण्याचा विषय आहे. आपण कसं वागावं हे शिकण्याकरता आपण कसं वागावं हे कुणालाही कळतं, कुणालाही सामान्यातल्या सामान्य माणसाला कळतं, पण तो वागत नाही. त्याचं कारण आहे आपण काय वागू नये आणि काय वागावं हे कोणालाही कळतं. आपल्याकडून दुसऱ्याला त्रास होऊ नये हे कोणाला कळत नाही. बरं, सगळ्यांना कळतं, पण तरीही माणसं दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. माणसं बोलताना म्हणतात नाही हो, जसं करावं तसं सगळंच म्हणतात. म्हणजे वागायचं कोणी? आपल्याला सगळ्यांना जर कळतं की करावं तसं भरावं, ती समोरची मावशी झोपली, तिला घरी जाऊन झोप म्हणा. काय होतं, कीर्तनामध्ये जर झोपलं तर कीर्तनामध्ये अशी एक शक्ती असते. कीर्तनामध्ये झोपलेल्या माणसाचं पाप असं बाहेर जात असतं आणि ते चेती असलेल्या माणसाच्या अंगावर जाऊन बसतं. त्याच्यामुळं आपल्या आपल्या शेजाऱ्याला झोपू देऊ नका. असे कुठले, कारण इथे कसं माहिती का, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी, गाती ऐकती सादर पवित्रते हरिकथा. या हरिकथेमध्ये दोषाचे डोंगर जळत असतात. आणि जिथं आपल्याला जळत असतं, आता जिथं जळतं तिथं कोणी झोपतं का? जर एखाद्या माणसाचं घर पेटलं तर तिथे घरात कोणी झोपेल का? नाही. तर आपल्याला इथे झोप काय येते हाही स्वतंत्र विषय आहे, माझा तो विषय नाहीये. परंतु शक्यतो झोपू नका. कारण त्या मी अगोदरच सांगितलं यांना की 8:30ला सुरू करा. कारण 8 ते 10 कीर्तनाची वेळ आपण संबंध महाराष्ट्रामध्ये आता वारकरी संप्रदायाने टाइम ठेवला तो की ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे जो 9 ते 11चा टाइम होता, तर आपण 8 ते 10 या वेळेमध्ये आणलेला आहे. कारण सर्वांना शक्य होईल तो टाइम, शक्य होईल तो वेळ आहे. ती 8 ते 10 हे चांगला वेळ आहे. पण तरी पण तुमच्या सोयीसाठी यांनी परत 8:30ला चालू केलं. पण काळजी करू नका, जरी 8:30ला 9ला जरी चालू केलं, मी त्यांना सांगितलं 10 वाजता जरी चालू केलं तर ते बरोबर 10:30ला संपेल. त्याची काळजी करू. तेव्हा झोप काय येते, झोप कुठे येते हाही स्वतंत्र विषय आहे. तर मी काय सांगत होतो अगोदर, काय चाललं होतं आपलं? याला म्हणतात दिवसभर पाखडून काही नाही सापडत. काय चाललं होतं? हा बरोबर, राजे ध्यानात ठेवलं. कळत मूर्खासारखं वागू नये हे कळत नाही का? का वागतात माणसं मूर्खासारखं? का? मला एक असा अनुभव आला बरं काय, ज्या माणसाला काही कळत नाही ती माणसं चांगली वागतात. माझा अनुभव आहे, त्याला काहीच कळत नाही ती माणसं इतकी चांगली वागतात, भगवंताची भेट त्याला पहिल्याच अगोदर होता. पण ज्याला खरंच काहीतरी कळतं, म्हणजे माझा अनुभव आहे, ज्याला काहीच कळत नाही ती माणसं चांगली वागतात. आणि ज्याला कळतं असं वाटतं, म्हणजे लोकांना वाटतं याला कळतं आणि त्याला वाटतं मला कळतं, मग लोक सुद्धा म्हणतात का हो तुम्ही कळते माणसं असं का करायला लागली?
आणि त्याला वाटतं मला कळतं, पण तरी तो चुकीचे का वागतात? त्याचं कारण आहे या जीवनामध्ये जो संसर्ग आहे. आपण या ठिकाणी जे बोललो, महाराज सांगतात, काय मी चुकलो गा मागेल नवेची काय, काय मी चुकलो गा मागेल नवेची काय, मागे भुललो गा दीप पतंगा शोये, मी माझे भुललो गा दीप पतंगा शोये, या जीवदान संत महानुभाव काहे, यावर जीवन मला मी चुकलो आणि काय मी भुललो हे मला कळत नाही. कुठं भुललो, कशामध्ये भुललो? तर तुझे बोलण्याचा जो संसर्ग आहे तो कालाच्या नियमाप्रमाणे फार विचित्र आहे. मग त्या बोलण्यामध्ये कोण बोललं? ज्याला कळतं ते, ज्याला कळत नाही ते नाही. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये जेवढे अभंग आहेत तेवढे न कळणाऱ्या माणसाकरता एकही अभंग नाही. ज्याला काही कळत नाही त्याच्याकरता एकही अभंग नाही बरं का. कळणाऱ्या करता अभंग आहे, कळणाऱ्या करता अभंग. अरे बाबा, तुला कळतं तरी तू असं का वागतो? तुला एवढा मोठा अधिकार, थोडा आवाज कमी करा, एवढा मोठा तुला अधिकार प्राप्त झाला तरी तू असं का वागतो? त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण आहे की माझाच मला विसर पडला आणि माझाच मला विसर पडल्यामुळे मला दुसरा आठव कसा होईल, आणि दुसरा आठव होण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला फक्त एकच उपाय आहे. काय उपाय आहे? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा सांगतात, येथे एक चिलीला तरले जे सर्व भावे मज भजले, ते आयतेची सरले माया जाळ. या माया जाळामुळं आपण आपल्या सर्वस्व उच्च कोटीच्या जीवनाला विसरलो. सामान्य जीवन जाऊ द्या, सामान्य जीवनामध्ये तुम्ही काय वागता, काय करता, हे सामान्य जीवनाचा विषय. माणसं मरण सुद्धा स्वीकारतात, आत्महत्या सुद्धा करतात, जीवाला सुद्धा कंटाळतात. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे महाराज, त्या जीवनाचा त्याला अर्थ कळाला नसतो आणि त्या जीवनाच्या पुढे अवस्था काय हे कळलेली नसते, म्हणून चुकीचं वागतो. पण चुकीचं वागण्याचा परिणाम काय आहे? चुकीचं वागण्याचा मोठा भयंकर परिणाम आहे, भयंकर परिणाम. कीर्तन काय ऐकावे, सप्ते का करावेत, संतांची संगती का करावी? महाराज, आपल्या जीवनामध्ये अनेक जन्म आपल्याला परिणाम भोगावे लागू नये म्हणून हे सगळं करायचं असतं. परंतु परिणामाचा आपण विचारच करत नाही. का करत नाही बरं परिणामाचा विचार? कळतच नाही. परिणामाचा विचार का कळतच नाही. पण का कळत नाही? त्याचं कारण असं आहे, का कळत नाही? का कळत नाही? त्याचं कारण असं आहे महाराज, जीवनामध्ये ज्या वाटेने आपण चाललो ही वाट अतिशय चुकीची वाट. कोणती? तिमिराची वाट, अज्ञानाची वाट, अविद्येची वाट, अंधत्वाची वाट. आंधळा शब्दाचा अर्थ म्हणजे तो डोळे नाहीत म्हणून आंधळा नाही. मग आंधळा कोण आहे? आंधळा कोण आहे? तो आंधळा आहे की ज्याला आपलं हितच कळत नाही. तो आंधळा आहे, आपलं हितच कळत नाही. नाही म्हणले महाराज असं कसं बरं? सगळी माणसं एवढे हिता करताच तर पळतायत. आतापर्यंत कुणाच्या तरी डोक्यात आलं का आपण किती पळालो?
काय होतं माहितीये का, आपल्याला खरंच वाटतं आपण पळालो बरं काय. गाढव तुम्हाला माहिती आहे, गाढव तुमच्या भागामध्ये गाढव असेल, आहेत ना गाढव या भागामध्ये. गाढवाला असं गाढव कधी तब्येतीने सुधारलेलं मी बघितलं नाही. गाढव कधीच अशा तब्येतीने सुधारत नाही. नाही खरंच सुधारत. त्याला तुम्ही कितीही विचारा, दिवसभर सोडून द्यायचा तर गाढव सुधारत नाही कधी. तसे गाढव काही काही सुधारतच नाही. मग ते कीर्तन करणारे असो, भजन म्हणणारे असो, ते ऐकणारे असो, गाढव कधी सुधारत नाही. तसे काही काही गाढव सुधारतच नाही. त्यांना किती लाज, निर्लज्ज. परमार्थामध्ये लाज बाळगण्याकरता यायचं असतं आणि लाज सोडण्यासाठी यायचं असतं. लाज कोणती बाळगावी आणि लाज कोणती सोडावी ते कीर्तनामध्ये असतं. जगायला काय करतात, कुत्रे पोट भरतात कुत्रे, आणि तुम्ही माणूस असून कुत्र्याच्याही पलीकडे जीवन जगता. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की गाढव सुधरत नाही. का सुधरत नाही? गाढव चरते महाराज, चरते, आणि चरल्यानंतर काय होते माहितीये का, असं मागं फिरून पाहते आपण. आता मागे फिरून पाहते किती खाल्लं, पण त्याचं एक गणित उलट आहे. ते उन्हाळ्यामध्ये सुधारते आणि पावसाळ्यामध्ये रोड होते. बरं का, उन्हाळ्यामध्ये सुधारते, पावसाळ्यामध्ये रोड होते. पावसाळ्यामध्ये काय रोड होते, ते मागे फिरून पाहिलं की त्याला सगळं ते हिरवं दिसते. त्याला वाटतं आपण काहीच खाल्लं नाही. मागे फिरून पाहिलं तर हिरवं दिसतं ना, अरे आपण काहीच खाल्लं नाही, म्हणून ते रोड होतो. आणि उन्हाळ्यामध्ये मागे फिरून पाहते काहीच दिसत नाही, त्याला वाटतं आपण खूप काही खाल्लं. बस त्यालाच गाढव म्हणतो. ज्याला आपण खाल्लं की नाही ते कळत नाही आणि नाही खाल्लं ते कळत नाही, त्याला गाढव म्हणतात. म्हणजे काय, उन्हाळ्यामध्ये त्याला मागे काही दिसत नाही म्हणून त्याला वाटतं आपण भरपूर खाल्लं, आणि पावसाळ्यामध्ये त्याला वाटतं की आपण काहीच खाल्लं नाही. त्याला ते गाढव का म्हणतात? कारण त्याला हितच कळत नाही महाराज, हितच कळत नाही. बघा, जमलं तर ऐका. माझा काही आग्रह नाही तुम्ही ऐकावंच म्हणून, कारण ऐकण्याकरता सुद्धा, कळण्याकरता सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागत असतं. अनंत जन्माचं. आता तरी करावं लागतं पुण्य. आता तरी, आता उघडी डोळे जरी आत्या पुन्हा आ मातेची आगोळे दगडाला पोटाशी. उघडे डोळे जरी आत्या पिनाकडे, मातीची आगोळे दगडाला पोटाशी. चांगलं जीवन जगून बघा हो, माणसाच्या जीवनात चांगलं जीवन जगून बघा. माणूस इतका चांगला असतो ना, भगवंताची असीम कृपा आपल्यावर होतो. काहीच कमी पडत नाही हो, काहीच कमी पडत नाही. किती सांगू, काहीच कमी पडत नाही. भगवंताच्या कृपेमध्ये आपण जर पात्र झालो, जसं निकष असतात, काही निकष आहे की नाही, शासनाच्या बऱ्याचशा योजना असतात, आणि त्या शासनाच्या योजनेच्या निकषामध्ये आपण काय झालं पाहिजे, बसलो पाहिजे. आणि मग बसल्या, जसे लाडकी बहीण, तर त्या लाडक्या बहिणीच्या काय काय आहे, निकष आहेत की नाही. तसं आता हे तुमचं ते कलावंताचं मानधन, हा वृद्ध कलावंत आहे की नाही, निकष वृद्ध कलाकार. किंवा तुमचं ते काय 75 वर्षाचं ते ज्येष्ठ अमृत, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, ते ज्येष्ठी फुकट असते ते. निकषामध्ये बसणं वेगळं आणि निकषामध्ये घुसणं वेगळं. निकषामध्ये बसलेला वेगळा आणि निकषामध्ये घुसलेला वेगळा. निकषामध्ये घुसलेला जर पकडला गेला ना, तर मागचं पुढचं भरून निघत असत.
तसं परमार्थाची तुमची लायकी आहे का तर घुसा तुम्ही इकडं मशीवाळा तिकडं माझ्या निकषात बसलं पाहिजे. काय असावं परमार्थकाचं जीवन. म्हणून परमार्थाचे काही निकष आहेत आणि त्या परमार्थाच्या निकषामध्ये बसताना काही नेम साधू संतांना सांगितलं. काय असावं. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली. काय आवडावं आपल्याला, काय हवा असावं आपल्याला, काय पाहिजे असावं आपल्याला. आपण भजन करणारे आहोत ना. भजन करणाऱ्या माणसाला पोटाची चिंता असावी का. नाही महाराज. काय करायचं पोटाची. देवाची भक्ता आणि संसाराची चिंता. काय समर्थाची कांता कोरांग मागे. देवाच्या भक्ताला काही अडचण चिंता करायची गरज नाही. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची. 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 माऊलिया मुची पांडुरंग. माऊलिया मुची पांडुरंग. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची. माऊलिया मुची पांडुरंग. माऊलिया मुची पांडुरंग. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची. नाही आम्हा चिंता पोटा करता परमार्थ करायचा असतो. लाजा वाटल्या पाहिजे महाराज पोटा करता परमार्थ करणाऱ्यांना. परमार्थ पोटा करता नाही. परमार्थ आत्महिता करता आहे. आत्मकल्याणा करता आहे. जीवाचं सार्थक होण्याकरता आहे. जीवाचं सार्थक होण्याकरता काय करावं लागेल. परमार्थ करावं लागेल. आणि परमार्थ करण्याकरता काय निकष आहेत. पहिल्यांदा परमार्थ करायच्या अगोदर माळ घालायच्या अगोदर नीट घाल जा माळ. माळ म्हटलं मी माळ नीट घातली पाहिजे माळ. काय केलं पाहिजे परमार्थ करताना. आत्मचिंतन केलं पाहिजे की काय करतोय माझ्या जीवनामध्ये. आत्मचिंतन केलं पाहिजे. जर तुम्ही प्रत्येकाने आत्मचिंतन जर केलं तर तुमच्या जीवनामध्ये मोहरी एवढी जरी अडचण आली तर मला भेटा. तुम्ही येणारच नाही महाराज. तुम्हाला कुठेही लिहून देतो. फक्त आत्मचिंतन करून जीवन जगा. मग ते प्रापंचिक जीवन असो पारमार्थिक जीवन असो कुठलंही जीवन असो. अनेक क्षेत्रामध्ये माणसं जीवन जगले. लढावं लागेल तुम्हाला. परमार्थ म्हणजे लढणं आहे. लढाई आहे. लढाई म्हणजे काय. ते काय लढाई सोपी असते का. लढाई सोपी असते नाही महाराज. लढाई सोपी नसते. ती लढाई काय म्हणजे काय अशी घरातल्या घरात चुलीला पाय लावून करायची असते का. असं चुलीला पाय लावून बसला चुलीला पाय लावून बसून लढाई करता येते. महाराज सांगतात रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिवस युद्ध आहे. रात्रंदिवस युद्ध. आणि ज्याने युद्ध केलं जे लढले त्यांचं जीवन महाराज सार्थक होत असतं. लक्षात ठेवा. नाहीतरी आपण मरणारच आहोत. मरण्याचं काहीच विशेष नाही आणि मरणाचं विशेष वाटलंही नाही पाहिजे. विशेष वाटलं पाहिजेत आपल्या वर्तमान जीवनाचं. वर्तमानामधला एक क्षणही तुमच्या हातात आला तेवढाच तुम्हाला काहीतरी उपयोग देऊ शकतो. तुम्ही किती वर्ष जगले किती
किती आयुष्य जगले, काही उपयोगाचं नाही. 80 वर्षाचं आयुष्य जगलं आणि कळालं नाही. वयाच्या प्रबोधे विचाराच्या नाही, समान तो देही बालकाच्या. वय झालं त्याचं, परंतु कळालं नसेल तर काय उपयोगाचं ते वय. म्हणून आयुष्याचं जे साधन आपल्या हाती लागलेलं आहे, त्या साधनाच्या द्वारा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपाळू लोचने दिदला. हे आयुष्य जे आहे त्या आयुष्याचं आपल्याला महत्व कळायला पाहिजे. म्हणून परमार्थ करायचा असतो. आणि परमार्थाचे निकष एकनाथ महाराजांचं वाङ्मय जर तुम्ही पाहिलं, संत एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये बहुतांश परमार्थ करणारा निकष सांगितले. तर निकषामध्ये असं प्रमोशन आहे, स्टेप बाय स्टेप आहे, स्टेप बाय स्टेप आहे. अगोदर थोडस खालचा दर्जा, मग वरचा, मग वर, मग वर 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 असं. पण पहिल्यांदा काही निकष सांगितले. त्या निकषामध्ये येण्याकरता आपल्याला भगवत शरणागती करावी लागेल. आणि त्या निकषामध्ये आपण काय येत नाही त्याचं कारण असं आहे, ते आपल्या चित्ताची अस्थिरता. आपलं जे चित्त आहे हे चंचल आहे, अस्थिर आहे, ते स्थिर होत नाही. बरं, चित्त स्थिर काय होत नाही, का होत नाही? त्याचं कारण असं आहे महाराज, त्याचा स्वभावच तसा आहे. चंचल हे मन कृष्ण परमार्थी भरद्रव. महाराज म्हणतात की हे किती चंचल आहे, काय काय करीतो या मना, परीन ऐके रे नारायणा, करुणे त्याची करी विवंचना. कुठे 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 भटकायला लावतंय हे चित्त. मग त्या चित्ताला पहिल्यांदा थोडस कुरवाळा लागतं. आता कुरवळाची एक पद्धत सांगितली. काय पद्धत आहे? चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांचे पायी लीन व्हावे. संतांना पहिल्यांदा चंचल चित्ताला एका ठिकाणी आणावं. आणि कधी कधी काय होतं, माणसांनी लोकांकडून प्रशंसाही करून घेऊ नये आणि लोकांची प्रशंसाही करू नये. आपण एवढं निरर्थक बोलतात माणसं, मला तर खूपच आश्चर्य वाटतं मला. इतकं दिवसभरात माणसं एवढी एनर्जी फुकट काय, फुकट. तंबाखू खाणाराची लाळ आणि बोलणाराची एनर्जी किती वायाला जाईल त्याला मापच नाही. फार मोजकं बोलावं माणसाने, फार मोजकं बोलावं, थोडं बोलावं, कारण नसताना बोलूच नाही. काय आपण ज्या ठिकाणावर बोलतो बघा, निसर्गाचे काही नेम आहेत, त्या नेमामध्ये आपण नाही काही करू शकत. हे जगत आहे, मोठं ब्रह्मांड आहे. या जगाचा एक कोणतरी सूत्रधार आहे आणि या जगामध्ये प्रत्येक माणसाचं कर्म भिन्न आहे, प्रत्येक माणसाचं प्रारब्ध भिन्न आहे, प्रत्येक माणसाचा वेश भिन्न आहे, प्रत्येक माणसाचा देश भिन्न आहे, प्रत्येक माणसाचा विचार भिन्न आहे. त्याला तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करू शकता का? नाही करू शकता. मग कोण करू शकतो? एक सूत्रधार आहे, तो त्याला लाघवी सूत्रधार म्हणतात. ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. तो त्या मायेच्या द्वारा सगळं जगाचं सूत्र असं हलवतो. मग आपण काय केलं पाहिजे? आपण आपला नेमात चाललं पाहिजे. तो नेमात चालतो की नाही हा तुमचा विषय नाही. मग तो तर नेमात चालत नाही, मग मी कशाला नेमात चालतो असा नाही विषय. तुम्ही जेवढं काही नेमात चालाल त्याचं फळ निश्चितच चांगलं आहे आणि तुमच्या समोरच तुम्हाला मिळतं. आणि जी माणसं चुकीची वागतात त्यांचे फळ तुमच्या समोरच त्याला मिळतं. हा निर्विवाद जगाचा सिद्धांत आहे. पण त्या सिद्धांताला डावलून माणसं चुकीच्या पद्धतीने वागतात. मग का बरं? संतांच्या पायी लीन व्हावं म्हणजे काय व्हावं? संतांच्या पायी लीन व्हावं म्हणजे संतांच्या चरणावर माथा ठेवावा आणि त्यांच्याकडून जाणून घ्यावं. तुम्ही सकाळी रोज आरसा बघता की नाही? आरसा बघता की बाबा? आरसा माणसाने, आरसा का बघतात माणसं? झोपले का?
आरसा का बघतात? तोंड पाहण्यासाठी म्हणजे तोंडाला का पाहता? चेहरा पाहतात, चेहऱ्याला का पाहता? साजरा आहे की नाही? हा, तोंड पाहतात, चेहरा पाहतात आणि ते आरशात पाहतात. मग आरशात काय पाहतात? का पाहतात? की मी साजरा आहे की नाही. तू साजरा आहे की नाही आरशाला कशाला विचारतो? तुला विचार ना, तू साजरा आहे का नाही हे आरसा सांगतो. पण आपल्याला जरा जास्तच कळत असत. पहिल्यांदा आपण आपल्या आरशात पाहावं आणि मग आरशात पाहावं. मग आरसा काय करतो? चेहरा बदलवतो का? नाही, जे आहे ते दाखवतो. मग आहे ते दाखवतो. मग दिसलं आपल्या तोंडाला कुठेतरी काळ लागलं बाबा, मग आरशात पाहिल्यानंतर आपण ते काय करतो? पुसून काढ. तसं संतरूपी आरशामध्ये, कीर्तनरूपी आरशामध्ये, शास्त्ररूपी आरशामध्ये, ज्ञानेश्वरी रूपी आरशामध्ये, गाथारूपी आरशामध्ये आपण आपला चेहरा रोज पाहावा, रोज पाहावा. अरे माझं कुठं चुकतंय गड्या? संत सांगतात आपल्याला. संत वाङ्मय एवढ्या करता पाहायचं असतं की आपल्याला ते सांगतात, अरे हे तुझं बरोबर नाही बरं काय बेटा, हे असं बरोबर आहे, हे असं बरोबर नाही. जे आपण आते न ठावे ते संतातेने गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. जे आपल्याला कळत नाही. उदाहरणार्थ आता अंधार आहे आणि अंधारामध्ये आपल्याला एखादी वस्तू पाहायची असेल, मग काय करतो आपण? बॅटरी घेतो, ठीक आहे ना. आता मोबाईल प्रत्येकाकडे आहे, मोबाईलला बॅटरी असते. बघा, अंधारामधली वस्तू ती बाहेर असते का दुसरीकडे कुठे असते का? नाही, तिथेच असते. पण पाहण्याकरता काय लागते? बॅटरी लागते. तसं हे कीर्तन, सप्ताह, भागवत कथा हा आरसा आहे, बॅटरी आहे. परंतु त्या बॅटरीचा उपयोग आपण अंधारामध्ये करण्याऐवजी कुठं करायलो? उजेडातच करायलो. बॅटरी ही अंधारात लावायची असते. आता उजेडात करायला म्हणजे कळलं का तुम्हाला? कळलं का? उजेडात कळ म्हणजे बॅटरीचा उपयोग उजेडात करायलो म्हणजे कसं? आता बॅटरीचा उपयोग हा अंधारात करायचा असतो, उजेडात नाही. पण माणसं आपलं स्वतःच अज्ञान तसंच झाकून ठेवून आपल्याकडे असलेली बॅटरी दुसऱ्याला दाखवायला. लक्षात आलं? आपल्याकडे असलेलं अज्ञान तसंच झाकून ठेवायचं आणि ती बॅटरी दुसऱ्याला दाखवायची. हा एक प्रकार. दुसरा प्रकार असा आहे की आपल्याला अंधार आणि उजेड पहिल्यांदा कळावा लागेल. महाराज, इतकी अवस्था बिकट झाली जेव्हा संतांनी तेही आपल्याला स्पष्ट करून सांगितलं. बोल बोल ने आ बोले, बोल बोल ने आ बोले, जागे बाहेर आतोडी डोले, जागे बाहेर आतोडी डोले, ऐशे घरात घर कुल गेले, ऐशे घरात घर कुल गेले, नेलो अंधार ना उजाडले गा, अंधार ना उजळले गा, नेलो अंधार ना उजाडले गा, अंधार ना उजळले गा, ऐसा वासुदेव बोल, ऐसा वासुदेव बोल, वासुदेव करी गो फेरा, वासुदेव करी गो फेरा. बोल बोलणे आबोले, जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजळले गा, वासुदेव करीतो फेरा. लक्षात ठेवा,
जागे बाहेर कोण बाहेर जागे आहेत तर संत हे बाहेर जागे आहेत. आत कोण झोपलेले हे जीव आत झोपलेला आहे. आणि म्हणून या जीवदशेला घालवण्याकरता चित्ताची अस्थिरता घालवण्याकरता तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तुम्हाला जगात मोठं व्हायचं असेल, तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळत असेल तर तुम्हाला जागा व्हावं लागेल. जागा. आता जागा रे भाईनो, जागा. जागा होणं म्हणजे काय हो? जागा होणं हे वेगळं. म्हणजे सगळं म्हणजे चांगला 9 वाजेपर्यंत झोपला आणि मग उठला त्याला जागा होणं नाही म्हणत. जागा होणं म्हणजे तत्परता. तात्काळ झडझडूने वाहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग या पावेशी या व्यंग निधाम माझे. माझ्या स्वरूपाला प्राप्त होण्याकरता तुला जागा व्हावं लागेल. म्हणजे झडझडून तळमळीनं तळमळीनं जागा व्हावं लागेल. हो, जागा होण्याची प्रक्रिया. कोणतं जागा? जागवणं कोणता? तर त्या जागण्यामध्ये पहिली जागरूकता आहे. पहिली जागरूकता ही महत्वाची आहे. जागरूकतेनंतर अधिकारता आहे आणि अधिकारतेनंतर स्मरणता आहे. पहिल्या आपल्या अधिकारावर आपण येऊन आलो पाहिजे की आपला अधिकार कोणता आहे. कोणी व्हा रे अधिकारी त्याशी हारी देईल. अधिकारी व्हावं लागेल. आणि अधिकारी होण्याकरता किती दिवसापासून चालू आहे हे? किती दिवसापासून चालू आहे तुमच्या गावामध्ये? सप्ताह किती दिवसापासून चालू? 70 वर्ष झाले महाराज. थोडा तरी माणसाला म्हणजे थोडी तरी वाटली पाहिजे आपल्याला. एवढी जास्त नाही तर नाही, थोडं. म्हणजे किती दिवसापासून चाललंय. उठा जागे हरे आता किती दिवसापासून चाललंय? अरे थोंब्या, किती दिवसापासून तू काकडा म्हणतो. तू कधी जागा होणार? तुला कधी कळणार जागा होणं म्हणजे काय? आयत्या बापाचं खाणं म्हणजे जागा होणं का? तू तुझ्या जीवनामध्ये येऊन काय कमावस? होत बापाचं ते विकलस. अरे तुझं अस्तित्व कुठं निर्माण केलं याला जागा होणं म्हणतात. जागा होणं म्हणजे तुकाराम महाराजाचे 4-5 अभंग पाठ केले आणि पोट भरून हिंड जगात हिंडले म्हणजे जागा होणं आहे का? नाही. अरे जागा असं जागावं की ज्या जागण्यामध्ये आपलं हित झालं पाहिजे. आणि आपलं हित जेव्हा होत असतं, धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची Hare
जेवढी काही घाण वाढली, मी काय तुमच्या चर्चेमध्ये सहभागी झालो नव्हतो, परंतु ती चर्चा मी तुमची कानात ऐकत होतो. जगामध्ये जी घाण वाढली याचं कारण आपण न जागणे. प्रत्येक माणूस जागला पाहिजे. काल जी निवडणूक झाली, खरं इमानदारीने सांगा किती लोकांना पैसे घेतले निवडणुकीमध्ये? घेतले की नाही? घेतले की नाही? असो, मला जागण्यावर बोलतो आपण. जागणं फार महत्वाचं. महाराज संतांनी एवढे मूलभूत तुम्हाला बघा किती मोठे अधिकार प्राप्त दिले बघा. का हो? आपल्या या मतदानामध्ये केवढा मोठा अधिकार आहे की तुमच्या गावातला एखादा जटाळवाडीचा माणूस सुद्धा आमदार होऊ शकतो. हा अधिकार कशामध्ये आहे? तुमच्या मतदानामध्ये आहे. का असं करत नाही बरं आपण? का होत नाही? जागे नाहीत आपण. आणि जागणं हे महत्वाचं. संतांनी ते काम केलं, जागवण्याचं काम केलं. आणि जागा हे तुम्हाला व्हावं लागेल. दुसऱ्याने जागा केलेला माणूस हा जागा होतच नसतो. आपल्याला पहिल्यांदा संत सुद्धा तुम्हाला जाग करू शकत नाहीत. कारण संत तुम्हाला जाग करू शकत नाहीत. नसर कसं काय संत नाही करू शकत संत जागा तुम्हाला. इकडे वाट आहे बघा, हे इकडे रस्ता कुठे गेला आहे? हिवळणीला गेला की नाही? तुम्हाला इथला फेटरातला माणूस काय सांगेल? बाबा हिवळणीला हा रस्ता जातो. काय सांगेल? हा रस्ता कुठे जातो? जावं लागेल कोणाला? तुम्हाला जावं लागेल ना. तर ते इथंच बसायला बाबा हे रस्ता. अरे तुला सांगितला रस्ता, मग का तुझ्यावरचं त्याने जावं का? काय जायचं ना तुला, तर तुला जावं लागेल. तेनेची पंथे चालू जाता, बोलू जाता नाही. नुसता बोलतो पोपटासारखा चालतो का तो? त्या पंथामध्ये चालावं लागेल. चाललं तर तुम्हाला ते प्राप्त होईल. नाही तर नाही. तुम्ही किती असं ब्रह्मज्ञान ऐकलं, मुखी बोले ब्रह्मज्ञान, मुखामध्ये ब्रह्मज्ञान बोलतो, मनी धन आणि मान, मनामध्ये धनाची अपेक्षा करतो, मानाची अपेक्षा करतो, सन्मानाची अपेक्षा करतो, आणि मुखाने काय बोलतो? तो चालत नाही. संत फक्त मार्ग दाखवतात. मार्ग दावणे गेले आधी, दयानिधी संत तेनेच पंथे चालू झाला. बोलायला पोपटासारखं शिकले आणि बोलायला लोकही तितकेच बेशरम झाले ते ऐकायले. लोकांना त्याचं काय? तुम्हाला सांगतो, कीर्तन करणारा महाराज जर तुम्हाला दारूच्या अड्ड्यावर दिसला तर काय वाटेल तुम्हाला? असं वाटतं हे उचलावं त्या डोक्यात घालावं, वाटणार नाही. जबाबदारी नाही तुमच्याकडे तिकडे आपली नीट घालावी, कुठे जाऊन तिकडे दुसरीकडे जाऊन. पण संप्रदायाला घाण करू नका. गाढवा अशा प्रकार तुमच्यापेक्षा बरे. किती बोलावं, पण इतकी काही माणसं निर्लज्ज झाले. परमार्थामध्ये परमार्थ एवढ्यासाठी नाही महाराजा. मग ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, लोकांनी एवढी घाण केली त्याच्यामध्ये, कारण जागेच नाही. फक्त कशामध्ये? खावे द्यावे बरे असावे सदैव, बस मला एवढंच मिळावं, एवढाच जीवनाचा अर्थ आपण समजल्यामुळे पुढची गती आपल्याला नाही प्राप्त होणार. अहो तुम्हाला हे काय खाता तुम्ही साधारण? अहो देवाने जर ठरवलं तर काय देणार नाही. देवे भक्ता लागे उपचार मांडिले. एक एक माणूस तुमची सेवा करण्याकरता तत्पर असतो महाराज, पण तुम्ही प्रामाणिकपणाने भक्ती करा देवाची. तुम्हाला नित्य आनंद मिळेल, पण तशी भक्ती करा जशी संतांनी सांगितली. जशी संतांनी सांगितली तशी सेवा करा. जशी संतांनी सांगितली तसं नामस्मरण करा. जसं संतांनी सांगितलं तसं वारी करा. तसं करा, आपलं नका करू. संतांनी सांगितलं तसं वागा, मग तुम्हाला नक्कीच त्याचं फळ मिळणार नाही.
आणि मग तो व्यवहार सुखाचा होईल. सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला, आनंद तुझला मागे हो, आनंद तुझला मागे पुढे. व्यवहार जर तुम्ही सुखाचा केला तर तुम्हाला प्राप्ती सुखाची होईल, आणि व्यवहार जर दुःखाचा केला तर काय होईल? प्राप्ती दुःखाची होईल. मग व्यवहार सुखाचा करायचा का दुःखाचा करायचा हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला मी नाही सांगू शकत. मी जरी सांगितलं तरी ऐकायचं का नाही ऐकायचं हे कुणाच्या हातात? आपलं. एक कुठेतरी तुम्ही दृष्टांत मी ऐकला आणि कुठेतरी बघितलं मी. एका मुलाला बाप पुंगी वाजवायचं शिकू लागला. काय वाजवायचं? पुंगी. तर ते पोरग शिकतच नव्हतं, ऐकतच नव्हतं. तर बाप काय म्हणला, थांब मला तुझ्या छातीवर बसून तुला पुंगी वाजवा शिकवतो. म्हणून तो बाप त्या मुलाच्या छातीवर बसला, ती पुंगी त्याच्या तोंडात घातली, पण तरी तो वाजवीत नव्हता. ते म्हणला, बाबा तुम्ही माझ्या तोंडात जरी घातली तर फुकायचं कोणाच्या हातात आहे? फुकायचं ते फुकायचं का नाही माझ्या मनावर. तसं आम्ही तुम्हाला किती पुंग्या वाजवा म्हटलं तर तुम्ही पुंग्या घेतल्या, पण फुकायचं की नाही कोणाच्या हातात आहे? ते फुकायचं तुमच्याकडे. तसं संत सांगतात, परंतु त्या संतांच्या मार्गावर आपल्याला वाटेवर चालावं लागतं, महाराज चालावं लागतं. चालणे शब्दाचा अर्थ काय? चालण्यामध्ये आपल्याला वाटतं तसं नाही महाराज, आम्ही चालवलो बरं काय, आम्ही माळ घातली, आम्ही हरिपाठ घ्यायलो, हरिपाठातलं घेऊन झालो, हरिपाठ घ्यायलो. आलं लक्षात? हरिपाठातलं घेणं वेगळं ना हरिपाठ घेणं. काय हरिपाठ घेतला म्हणले महाराज, काय मस्त हरिपाठ झाला, काय फुगड्या झाल्या, काय चाली झाल्या. अरे एवढ्या चाली म्हणल्या, पण तुझी चाल गेली का? विठाला मला या अभंग सेवेकरता निवडला त्याच्यावरच बोलतोय मी. त्यामध्ये एकच शब्द तुकोबारांनी एकच मागणी केली. काय मागणी माहिती या अभंगामध्ये? या अभंगामध्ये एक मागणी आहे. तुकोबारा म्हणतात, देवा हे मी तुला जे मागतो तर माझ्या ठिकाणी जे तिमीर आहे, तिमीर कर या तिमिराचा नाश. मी तुम्हाला हेच सांगतोय. या अभंगातलं हेच वाक्य महत्वाचं. कोणतं? कर या तिमिराचा नाश. आणि ज्ञानोबाराने सुद्धा हेच मागितलं, दुरितांचे तिमिर जावं. हे तिमिर फार महत्वाचं आहे. आणि तिमिर म्हणजे अज्ञान. विठ्ठला काऊन पळाले महाराज? सुटलं का? बांधण्यात आला बरोबर. पळू नका, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. तिमिर फार महत्वाचं. या तिमिरामुळे एवढं दुःख भोगावं लागतं महाराज. तिमिर दुःख भोगावं लागतं. तिमिरच कळालं नाही कशाला म्हणतात. तिमिर हे एवढं आंधळेपण आहे, एवढा अज्ञान आहे. त्या तिमिराचा नाश झाल्याशिवाय जगामधला कुठलाच आनंद तुम्हाला उपभोगता येणार नाही. जगामध्ये तुम्हाला जर आनंदी व्हायचं असेल तर तुम्हाला ज्ञानी व्हावं लागेल. ज्ञानी. अज्ञान हा आनंद देऊ शकत नाही. काय होतं? अज्ञानी माणसाच्या ठिकाणी संपत्ती जरी आली तरीही त्याला संपत्तीचं सुख मिळू शकत नाही. अज्ञान हे तुम्हाला कुठलाच आनंद देऊ शकत नाही. एखाद्या माणसाकडे संपत्ती आली की त्याला संपत्तीचा काय येतो?
पुढचं तुम्ही म्हणा. त्याला संपत्तीचा काय येतो? अभिमान येतो. आणि त्याच्या पुढे त्याला त्याचा काय येत असतो? माज येत असतो. आणि माज आला की तो उताना तिताना झाल्याशिवाय राहत नाही. याला तिमीर म्हणतात महाराज. फारच अवघड आहे ते तिमीर. आणि तिमीर घालवण्याकरता म्हणून तिमीर घालवण्याकरता हे सगळं आहे महाराज. तिमीर तुम्हाला संसारामध्ये कुठे जाणारच नाही. कारण हीच एक व्यवस्था आहे आपली तिमीर घालवण्याची. प्रवचन आहे, कीर्तन आहे, भागवत कथा आहे. पण फार शोकांतिक आहे महाराज. कलियुगाचा एवढा मोठा प्रभाव झाला. कलियुगामध्ये तुम्ही भागवत ऐकायले ना सगळे? तुम्ही ऐकायले भागवत? ऐकायला तुम्ही? भागवत कोणी सांगितलं? भागवत कोणी सांगितलं? झोपलेले महाराज त्यांनी का? कोणी सांगितलं भागवत? आम्ही भागवत सांगितलं. कुणी सांगितलं? म्हणजे शुकाचार्याने सांगितलं. कुणाला सांगितलं? परीक्षेला सांगितलं आहे की नाही. मग त्या भागवतामध्ये महाराज आपण भागवत ऐकायला तर भागवतामध्ये काय सांगितलं? भागवत काय सांगतंय? राजा परीक्षितीला भागवत सांगितलं. भागवत म्हणजे कलियुगाचा असा प्रभाव आहे. तर भागवतामध्येच गोष्ट आलेली आहे. तुम्हाला भागवत ऐकलं तुम्ही सगळ्यांनी? वरात करा. कोण कोणी ऐकलं भागवत? आता एकही करू ना महाराज वरात. तुम्ही ऐकलं भागवत? काही म्हणत नाही. विठ्ठला विठ्ठला असं काय आपण ऐकलं महाराज. म्हणून तर असं व्हायलं ना. कोणी भागवतकार व्हायले कारण आपण ऐकच झालो. आपण जर खरंच ऐकू लागलो का तर भागवतकारामधले 100 90 भागवतकार वखरावर जातील. कारण त्याला माहिती यायला काहीच कळत नाही. आपण काही सांगितलं इकडे जाणार आहेत. अशी परिस्थिती. भागवताचे किती श्लोक आहेत? भागवताचे किती अध्याय आहेत? भागवताचे किती स्कंद आहेत? हे जाऊ द्या हो. हे जाऊ द्या. हे तर माहीतच नसेल. पण मला इतकं अवघड वाटतं की म्हणजे पहिल्यांदा कीर्तनाची कंबर बांधताना विचार करा. लोकायला काय ना लोक तुमचं कीर्तन ऐकतीलही ठेवतीलही पण तुम्हाला हजारो जन्म नरकात जावं लागेल जर तुम्ही अधिकार नसताना जर नारदाच्या गादीवर राहिले तर. तुमचा अधिकार नसताना जर तुम्ही नारदाच्या गादीवर राहिले लोकांना काय करायचं हो? तुम्ही नाल्यात जा नंतर तिकडं कुठं चुलीत त्याला कोणातरी एखाद्या महाराजाला आणायचं बस. पण लक्षात ठेवा स्वतः विचार करा. आपुली आपण आपला आपण विचार करा. मी सांगत होतो की कलियुगाचा एवढा प्रभाव झाला की भागवतामध्ये सांगितलं की हा कली राजा परीक्षिताच्या टोपात बसला होता. माहिती आहे ना कशात बसला होता? टोपात बसला होता. आणि म्हणून त्याची काय झाली? बुद्धी भ्रष्ट झाली. आणि म्हणून त्याने साधूची काय केली? अपमान केला, विटंबना केली. तसा हा आताचा कली महाराज लोकांच्या पटक्यात जाऊन बसला, डोक्यात जाऊन बसला. कलियुगातली महाराज आता माझ्या हातात नाही म्हणून सांगा ना तर एका एकाला असा हल्ला असं धरून काय महाराज काय करता? हे स्वातंत्र्य मिळून काहीच उपयोग नाही हो. भारताला कोण म्हणतो स्वातंत्र्य? स्वातंत्र्यात जगता येत नाही माणसाला. अरे स्वातंत्र्याचे काही नियम आहेत. कसं जगावं माणसाने? माणसाने जगण्याचा काही अधिकार असतो. म्हणून तिमीर गेलं पाहिजे. आणि तिमीर जाण्याकरता ए पुरी झोपू नको. थोडा वेळाला 15-20 मिनिट फक्त.
तिमिर यादा करता काय करावं लागेल आपल्याला? आपलं चित्त स्थिर करावं लागेल. म्हणून आजचा जो अभंग आहे तो मागणीपर आहे. आणि भगवान परमात्माकडे तुकोबारा म्हणतात, देवा अरे मी पाहिलं या तिमिरामुळे मला किती दुःख झालं. याचं कारण काय? याचं कारण माझ्या चित्ताची अस्थिरता आहे. म्हणून माझं चित्त स्थिर झालं पाहिजे. ह्या भगवानच्या पहिल्या चरणात महाराज माझे चित्त तुझे पाही, माझे चित्त तुझे पाही. आहे आयुष्य करी काय आईचे करी गाई. करोनी या आदर तुझे बाई. तारी दातारा भवतारी दाता. चतुरा गोती रोमानी. कुदलाव जाती पानी. माझे चित्त तुझे पाही राहो, आईचे करी काय. ओ भलो पिया माझे चित्त तुझे पायी राहे आयशे करी काय. देवा असं काहीतरी कर की जेणेकरून माझं चित्त तुझ्या पायावर स्थिर झालं पाहिजे. तुकोबाराने अनेक ठिकाणी या चित्ताच्या संबंधाने मागण्या मागितल्या. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून करोने उचिता. करोने उचिता. प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात. अनुदान मागायास, अनुदान मागायास. प्रेम घाले हृदयात. सोपं करून सांगितलं. चिंतन समयी सेवा आपुलीच घ्यावी. शकार वापरला चिंतन समयी, ना तर चिंतन समयी भोजनाचं कसं होईल असं नाही. चिंतनामध्ये भगवंत आला पाहिजे, चिंतनामध्ये देव आला पाहिजे. तर चिंतन कशाचं चाललं हे तरी कळलं पाहिजे ना. काय चिंतन करतो आपण. म्हणून त्याच्याकरता माझं चित्त जे आहे ना ते तुझ्या ठिकाणी अनेक अनेक समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तिथे माझी हरे वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तिथे माझे अर्थ नको नको देवा ते. कारण तुझ्या प्राप्तीमध्ये जेवढं काही आहे. अरे म्हणून माणसाच्या ठिकाणी भनकेपणा नसावा. बरेच माणसं इतके भनके असतात. इथले सोडून हे असं भन 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 करतात. पंक्तीला जरी बसले ना त्याला वाटते कोणी कोण बसून कोणी कोण नाही, कोणी कोण बसून कोणी कोण. पंक्तीला बसल्याच्या नंतर काय झालं महाराज, नेमकं ते गुलाबजामुन त्याच्यापर्यंत जाऊस तर संपलं. आता ते पहिलंच भान कर.
नेमके तिकडे गुलाबजामुन संपले. महाराज दुसऱ्या दिवशी पंगत बसली. त्याला वाटलं इकडच्या पंक्तीला गुलाबजामुन संपले, आता आपण तिकडच्या पंक्तीला जाऊ. इकडच्या पंक्तीला बसलं. ते वाढणारे कार्यकर्ते बोलले, पोरो आज इकडून नका इकडून वाढा, कारण इकडे गुलाबजामुन काल फुरले नव्हते. आता आपल्याला सांगा याने जागा बदलून काय उपयोग झाला का? अरे जागा बदलू नको रे, त्याच जागेवर तू राहा. जागा बदलल्याने काही मिळत नाही महाराज. जे प्रारब्धामध्ये आहे तेच मिळत असतं विठाला. करू नका, तुम्हाला सांगतो नाटक करू नका. नाटक केल्याने कर्म वाढेल, पाप वाढेल, प्रारब्ध नाही बदलणार. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, प्रारब्धात आहे. हो, महाराज युट्यूबवर गेला, महाराजाने कुठं तिकडं याच्यावर गेला, तो त्याच्या चांगुलपणामुळे नाही गेला. त्याच्या कशाने गेला? तो प्रारब्धाने गेला महाराज, प्रारब्धाने. कारण त्याला काय मिळालं? देव नाही मिळाला त्याला. प्रारब्धाने अन्न मिळालं आणि दुसरं काय मिळालं? धन मिळालं, देव नाही मिळाला. देव मिळवण्याकरता साधनाच करावी लागते, लक्षात ठेवा. साधना केल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. भगवंताच्या प्राप्ती करता एक साधन आहे, आणि ते साधन म्हणजे कोणतं? चित्त पाहिजे, म्हणजे देवाचं चित्त. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त हे भगवंताला फार आवडतं. भावे गावे गीत, 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 चित्त शुद्ध, चित्त स्थिर, अशा शब्दाने स्टेप सांगितलेत आहे. पहिल्यांदा स्थिर करावं लागेल, आणि स्थिर झाल्यानंतर मग प्रक्रिया करावी लागेल. स्थिरता ही खूप महत्वाची आहे. आता ते अस्थिर चित्त, तुम्हाला जर तुमचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहायचं असेल तर पाणी असं हालतं जमेल का? आणि शांत जेव्हा असे होईल तेव्हा तुम्हाला त्याचं प्रतिबिंब दिसेल. तसं तुमच्या अंतःकरणाची जी बैठक आहे ती पहिल्यांदा स्थिर. अंतःकरणाची बैठक स्थिर कधी होत असते? जेव्हा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ उमगत असतो तेव्हा. ते काही वेळापुरतं माणसाच्या ठिकाणी येत असतं. एखाद्या गावामध्ये एखादी काही घटना दुर्घटना घडली की माणसं म्हणतात खरंच हो, माणसाचं काय खरं आहे अशी म्हणतात. काही वेळापुरतं ते येतं बरं, पण ते कुठं जातं काही कळत असतं. तेवढ्या वेळापुरतं इतके माणसं असं चांगलं बोलतात, नाही खरंच माणसाचं काय खरं आहे. पेपर वाचला की काही कुठलं घटना घडली, कुठलं काही वाटलं की लगेच काय खरं, पण ते अस्थिर असतं, स्थिर नसतं. म्हणून देवा तूच असं काहीतरी कर की जेणेकरून माझं चित्त स्थिर होईल आणि तुझ्या पायाजवळ येईल ते. कारण देवाच्या पायाजवळ जाणं म्हणजे काय? देवाचे पाय म्हणजे काय? मूर्तीचे पाय म्हणजे देवाचे पाय नाही. बरं, बऱ्याच माणसाचा गैरसमज होतो की एखाद्या मूर्तीच्या पायाजवळ जाऊन गेला. आता पंढरपूरला गेल्यानंतर सुद्धा लोकांना काय वाटतं की आपलं काय झालं पाहिजे? दर्शन. मग मठात घुसून का होईना, पण काय झालं पाहिजे? दर्शन झालं. तुम्ही दर्शन घेतलं पण त्याने दिलं की नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे ना. दर्शन घेणं वेगळं, दर्शन देणं वेगळं. देवाने आपल्याला दर्शन दिलं पाहिजे, आणि दर्शन देण्याकरता संत
ठाईच वैशोनी करा एक चित्त आवडी अनंत आळावा. तुम्ही एका ठिकाणी बसून असं बघा महाराज, आतापर्यंत संतांच्या जीवनामध्ये देवच संताकडे गेला. संत देवाकडे गेले, वाट पाहे उभा तो वाट पाहतो. आपली वाट पाहतो का तो? अशा लबाडाची देव जर देवानं वाट पाहिली असेल तर देव लबाड झाला असता ना. देव आपली वाट पाहत नाही महाराज. देव म्हणतो, अरे काय घाण केली तुम्ही इथे येऊन. माझे भक्त, माझे वैष्णव, माझे खरे भक्त, त्यांच्यासाठी तुम्ही अशा प्रकारची गर्दी करताय. मग देवाने आपली वाट पाहावी, देवाला आपण आवडावं. देव तो कोणाला आवडेल की? लोकाला देव आवडतो म्हणजे लोकांना देव आवडतो देवासाठी का घ्यासाठी? देतो म्हणून आवडतो का घेतो म्हणून आवडतो? देव कशामुळे आवडतो? लोक देवाला बकरे कापतात, कशामुळे कापतात? म्हणजे काऊन कापलं? म्हणजे आम्हाला पोरग दिलं देवान म्हणून बकरे कापलं. तुला पोरग दिलं तू कापून घे ना, म्हणजे स्वतः तू कापून घे ना, बकऱ्याला कशाला काप? लक्षात. म्हणजे देवाकडता आता बऱ्याच माय मावल्या सुद्धा काय करतात. काल परवा आता मार्गशीर्ष महिना गेला बघा, त्याच्यामध्ये गुरुवार होते. गुरुवार तुमच्याकडे होते गुरुवार? ते लक्ष्मी ते फोटो ते चौरंगण. अरे कशासाठी विचारलं तर? कशासाठी विचारलं? लक्ष्मीचा चौरंग कशासाठी विचारला? कशासाठी मांडला? की माझ्या घरात काय आली पाहिजे? वैभव लक्ष्मी. आता लक्ष्मी कोणाची आहे बरं? विष्णूची आहे. आता विष्णू असेल तर लक्ष्मी येईल का? बगर विष्णूची लक्ष्मी येईल? आम्ही विष्णू सोडून लक्ष्मीला लागलो माग. लक्षात ठेवा, तुम्हाला लक्ष्मीच काय? अरे भगवंताची कृपा जर झाली तर लक्ष्मी तुमच्याकडे येते, आपोआप येते, आपोआप येते. महाराज परमात्मा इतका त्या भक्तांच्या संगतीची इच्छा करतो. देव म्हणे माझे पुरतसे कोड, संगती या गोड वैष्णवांची. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मे देवा काही नेनो. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदने राहिला. वैकुंठ सोडून संत सदने राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. धन्य ते वैष्णव सदना, धन्य ते वैष्णव सदना, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. देव वेडावला, या कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदने राहिला. वैकुंठ सोडून संत सदने राहिला. या कारणे देव वेडावला, या कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदने राहिला. वैकुंठ सोडून संत सदने राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदने राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदना, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. त्या उंचीवर जावं लागेल. कोण म्हणतं लक्ष्मी मिळत नाही? महाराज मांगे से न मिले भीक,
न मागेशे मिले मोती, ज्याला मागावं लागत नाही. देवाच्या मनामध्ये आलो ना, देव खंडचा खंड देतो, अखंड देतो. काय देतो? काहीच कमी पडत नाही, काहीच कमी पडत नाही. हे संसारातले सुख भोग सहज प्राप्त होतात. फक्त एकच आपल्याला व्हावं लागेल की आपल्या जीवनामधलं हे तिमीर गेलं पाहिजे. त्याकरता देवा, हे माझं चित्त फक्त हे तुझ्या चरणाजवळ पाहिजे, कुठेच गेलं नाही पाहिजे, कुठेच. एवढंच कर. आणि धरून या बाही भवहा तारे दातारा, माझी बाही धर. बाही कशाला बाही असते? त्याला काय म्हणतात? बाही म्हणतात. त्याला काय म्हणतात? बाहू म्हणतात. बाहू आणि बाही. महाराज लक्षात ठेवा, करंगळ धरणं वेगळं, हाताला धरणं वेगळं आणि बाही धरणं वेगळं. महाराजांनी बाहीच का म्हटलं बरं? देवा, अरे जरी करता तर माझा हात तुझ्या हातामध्ये, बाही तरी एवढी एवढी. बाही शब्दाचा अर्थ म्हणजे हाताला धरून. भव हातारी. काय भव म्हणजे काय हो? भव म्हणजे काय? भव म्हणजे अज्ञान, भव म्हणजे तिमीर, भव म्हणजे असं काही वेगळं नाही. नाही म्हणजे भवसागर तरुण जायचा, भवसागर तरुण जायचा आणि मला गुरु करायचा. म्हणजे कशाला गुरु करायचा? म्हणजे भवसागर तरुण जायचा. मग केला गुरु, म्हणजे कुठला गुरु केला? म्हणजे आमचा गुरु इथला, तुमचा गुरु तिथला. इथला गुरु तिथला गुरु. काय सांगितलं गुरुने? म्हणजे गुरु तसा आणि शिष्य तसा. गुरु करतोय गुरु गुरु, शिष्य शिष्य म्हणतोय सब सुरू. काय गुरु और काय शिष्य? तू काय म्हणे आयशे गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाते. विठ्ठला कशाला म्हणतात भवसागर? तुकोबाराने विठोबाची आन घेऊन सांगितलं आशे गुरु, लुचाट गुरु आणि बदमाश शिष्य. दोघांची भेट झाली आणि त्याचं काय महाराज? म्हणून गुरु शब्दाचा अर्थ काय की भवसागर तरणा करता. भव कशाला म्हणतात? भव म्हणजे आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान. अज्ञान हा मोठा भव नदी आहे महाराज. भवसागर शब्दाचा अर्थ असा होतो की आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते अज्ञानच आपल्या जन्म मृत्यूला काय आहे? कारण आहे. आपल्या जन्म मृत्यूला कारण आहे आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान. अज्ञानामुळेच जन्माला यावं लागतं आणि अज्ञानामुळेच मरावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम. हे जन्म मरण, जन्म मरण, जन्म मरण. किती वेळा किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. मनोनी जीव भ्याला, शरण गेला विठोशी. विठोबार कुमारी, बोला बोला किती लोकांनी भजन केलं? नाही केलं. बऱ्याच जणांना नाही केलं. आता आपण हरिपाठ मग म्हणत नाही का? हरिपाठ घेतो की नाही? हरिपाठात काय म्हणले? नामाशी विनमुख कोणता नर? मग कीर्तनात बसलेला का बाया घरचा गेला? आता कीर्तनामध्ये बसून जर आपण विठोबा नाही म्हणलो, सांगा मला, तर नामाला विनमुख राहिलो की नाही आपण? का नाम घेत नाही आपण? का घेत नाही? कारण आपण विनमुखच आहोत. त्याच्याकरता आपल्याला सन्मुख हवं. कीर्तनामध्ये बसून आपल्याला असं वाटत नाही. आपल्याला काय झालं की महाराज ते सवय झाली. सवय महाराजांनी म्हणायचं असतं म्हणा विठोबा रखुमाई. एक म्हणे मी खूप महाराज म्हणला म्हणा म्हणा, पण मी काय म्हणलोच नाही. नाही म्हणला तर नाही म्हणला.
इथे कुणाच्या बापाचे काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. कुणाचं काय जात. अरे संधी मिळाली तुम्हाला, ही बरं मी हे वेळ सापडली संधी, ही संधी मिळाली. एवढा वेळ तर नामस्मरण करा. घरी गेल्यानंतर आपण तर काही आवर्जून करत नाही, पण इथं बसल्या बसल्या तर म्हणा. कीर्तनामध्ये प्रत्येक वेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणतात महाराज. तेवढा विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर तेवढंच पुण्य होईल तुम्हाला. कारण एका विठ्ठल म्हणण्यामध्ये केवढं सामर्थ्य माहिती का. एका नामामुळे किती मोठं सामर्थ्य. एकदा नाम घेतलं तर किती सामर्थ्य. एकदा एका नामाचं किती पुण्य आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना होऊ नका. एवढं पुण्य आहे, पण ते अगदी भक्तिभावाने घेतलं पाहिजे. म्हणून देवा, हे माझं जे भवसागर आहे. भवसागर म्हणजे काय. भवसागर म्हणजे अज्ञान. सागर म्हणजे नदी, नदी म्हणजे सागर, सागर म्हणजे नदी नाही. नदीपेक्षाही मोठा असणारा काय, भव नदीच्या पलीकडे जायचा शब्दला. तर भव म्हणजे मोठी. बरं किती मोठी आहे ती, त्याचा अंत नाही, अंत नाही, पार नाही. एवढी मोठी भव नदी आहे. आणि ही भव नदी म्हणजे अज्ञानाची नदी, अविद्येची नदी, अविद्येची निदा, अविद्येची झोप म्हणजे अविद्येची नदी आहे. आणि त्या अविद्येमुळे आपल्याला काहीच कळत नाही. काय कळत नाही, काहीच कळत नाही. वृत्ती काय होते, एकदम अशा प्रकारची अंध होते. आणि इतकी आंधळी होते की काहीच कळत नाही आपल्याला. पावण्या मनुष्यपणा जो न साधे ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्ध बजाना पुच्छ विना दुपाय. एवढा मोठा अधिकार प्राप्त होणे आपल्याला ते कळत नाही की फार मोठी अज्ञानाची नदी आहे महाराज. आणि या अज्ञानाच्या नदीच्या पलीकडे देवा मला तू घेऊन चालत. म्हणून धरोनिया बाही भवहा तारी दातारा. बरं देवा, मी तुलाच का म्हणतो, कारण ते तू त्याच्यामध्ये असा आहे की तू चतुर आहे. चतुर चतुरा तो शिरोमणी कुणाला नाचे खाण. मुकुट सखळा भगवान चतुर आहे. चतुर कुणाला म्हणतात, 2 मिनिटांमध्ये चिंतन सांगतो. चतुर कुणाला म्हणतात, ज्याचं कुणालाच माप लागत नाही त्याला काय म्हणावं, चतुर. 2 मैत्रिणी भेटल्या एकमेकीला. एका मैत्रिणीचं पत्र आलं. पूर्वी पत्र यायचे, आता काय येतं, पत्र यायचे. आणि असं पत्र आलं आणि ती मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला दाखवू लागली. बघितलं का माझ्या नवऱ्याचं पत्र आलं, बघितलं माझ्या नवऱ्याचं अक्षर किती सुंदर आहे. म्हणजे कसं, अगं माझ्या नवऱ्याचं अक्षर इतकं सुंदर आहे की ते दुसऱ्याला वाचता येत. सुंदर आहे का ते. मग दुसरी मैत्रीण म्हणली, अगं तुझ्या नवऱ्याचं अक्षर दुसऱ्याला वाचता येत नाही, माझा नवरा तर इतका हुशार आहे, त्यानं लिहिलं त्यालाच वाचता येत नाही. चतुर सखीने भरता स्वयंची लिखितम परो न वाचयते. माझा नवरा एवढा हुशार आहे की स्वतः लिहिलेलं दुसऱ्याला वाचता येत नाही. दुसरी मैत्रीण म्हणाली, माझा नवरा तुझ्यापेक्षा हुशार आहे, स्वयंची लिखितम स्वयं न वाचयते. स्वतः लिहिलेलं स्वतःलाच वाचता येत नाही. तर ही चतुराची व्याख्या आहे महाराज. चतुर परमात्मा कसा आहे, त्याच्या ठिकाणी किती गुण आहेत. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हा 6 गुणवर्य वसती येथ. हे षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा आहे. आणि तो गुण लावण्य आहे. म्हणजे बघा, तो हा लावण्य पुतळा, ज्याचे अंगी सकळ कळा, ज्याचे गळा वैजयंती माळा, तया वेळोवेळा दंडवत,
तो हा लावण्य पुतळा, असा लावण्याचा पुतळा आहे, ज्याच्या अंगी सकळ कळा आहे, असा परमात्मा तू चतुरा, तो शिरोमणी आहे आणि गुणाची खाणी आहे. किती गुण आहेत परमाच्या ठिकाणी, षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंत, अनंत गुणाचा अनंत रूपाचा असा हा माझा परमात्मा. गुण लावण्याची खाणी, मुकुट सगळा म्हणे, सगळ्यामध्ये कोण आहे तू? मुकुट आहेस, लक्षात ठेव. कोण? धन्य तोची विठोबा. काय बाबा विठोबा, तू काय कर, फक्त एवढंच कर, माझ्या ठिकाणचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा नाश कर. अभंगाचे दुसरे चरण. तिमिरा अरे तिमिराचा नाश, उदय हो प्रकाश, उदय हो राजा नाश, उदय हो प्रकाश, उदय हो तोरी आशा पाश, घरी आती मेरा नाश, उदय हो प्रकाश, तोडी आशा पाश, करी वास हृदय. देवा माझ्या ठिकाणी जे तिमिर आहे, तुला न ओळखण्याचं जे अज्ञान आहे, तू माझ्या जवळ आहेस आणि मी तुझ्या जवळ असून तुला ओळखू शकत नाही. जवळी असता जगजीवन, कार्य धुंडाळीशी वन, तुझा आहे तुझा पाशी, परी तू जागा चुकलाशी. असा परमात्मा स्वरूप आपलं जीवन आहे. आपण भगवंताचे स्वरूप आहोत महाराज, आणि हे स्वरूप असूनही आपल्याला ते कळत नाही. आपण भरकटतो, अज्ञानाच्या मागे धावत असतो. म्हणून देवा माझ्या आणि तुझ्यामध्ये असलेलं जे दुरी आहे, दुरी जे अंतर आहे, ते अंतर काय केलं पाहिजे, संपलं पाहिजे. आणि म्हणून हे तिमिर बाजूला कर, याचा नाश करून टाक तिमिराचा, आणि तोडी आशा पाश. काय मागणं मागितलं महाराज, काय मागणं मागितलं? आशा ही परम दुःख आणि निराशा परम सुख. आपण आशेच्या पलीकडे जाण्यासारखं सुखच कोणतं नाही. आशेचे बांधले तुका म्हणे वाया, वाया गेले तुका म्हणे वाया, आशा. आणि हे आशा भयंकर प्राश, भयंकर मोठा पाश आहे. भ्रांती माझी सप्तपाश, 7 पाश आहे, 7 पाश. आणि त्या 7 पाशामध्ये भ्रांती माझी सप्तपाश, अहम दारा पुत्र पाश, स्वजन ग्रह द्रव्य पाश, आशा पाश 7वा. हा 7वा पाश आशा पाश, आणि अतिशय भयंकर पाश आशा उपजली अनंताश. निच वामनत्वाने ते अशी आशा मोठी वाईट आहे महाराज. आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावी त्याने. म्हणून आशा ही परम दुःख आहे. म्हणून देवा काय करतो, तोडे आशा पाश. हा आशेचा जो पाश आहे की नाही महाराज, काय काय आशा आहे हो माणसाला. पहिली आशा काय आहे माहिती का, काय आशा आहे माणसाची. आशा बघा कशी असते, शिक्षणाची आशा, नोकरी लागण्याची आशा, बायको मिळण्याची आशा, मुलगा होण्याची आशा, मुलाचं लग्न होण्याची आशा, नातू होण्याची आशा. काय महाराज किती आशा, लांबच्या लांब असा येईल आहे महाराज. तो त्याला कोणताच मांडव पुरत नाही. किती मोठा मांडव घाला ते येईल बाहेरच निघायला महाराज. आशेचा येईल बाहेरच निघाला, काहीच कुठंच पूर्ण म्हणजे तुम्ही किती द्यावं त्याला. आणि आशा केली म्हणजे महाराज आम्ही तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती. बाप पोराला म्हणते आम्ही तुझ्याकडून ही अपेक्षा केली नव्हती. आम्हाला जर माहित असतं तू असं करणार आहे तेव्हा तुला काय केलं असतं. ते म्हणते नाही तुम्हाला काय आशा करा म्हणलो होतं का, तुम्ही केली ती आशा.
आशा आपण करत असतो. म्हणून आशा हा पाश आहे. आशा हे बंधन आहे. आणि बंधन, आशा एक बंधन असं आहे, आशा नावाचं बंधन दुसरा कुणी आपल्याला बांधत नसतो. ते बंधन आपणच आपल्याला बांधून घेतलेलं असतं. आपणच आपल्याला बांधून घेतलेलं बंधन म्हणजे काय? आशा. आणि आशा पाश मोठा भयंकर आहे. म्हणून तोडी आशा पाश करी वास हृदय. आणि माझ्या हृदयामध्ये येऊन राहा देवा तू. माझ्या हृदयामध्ये, माझं हृदय देवा, त्या हृदयामध्ये, हृदय कशाला म्हणावं महाराज? की हृदय का म्हणतात? देवाला हृदयात का म्हटलेलं आहे? आपल्या शरीरातला सर्वात महत्वाचा पार्ट कोणता आहे? हृदय आहे. हे बायपास वगैरे जे करतात ते कशाचं करतात? हृदयाच करत असतात. अटॅक वगैरे येतो तर कुठे येत असतं? अटॅक म्हणजे काय? अटॅक म्हणजे काय? बरीच माणसं झटका आला होता. झटका म्हणजे काय? हृदय बंद पडलं. हृदय बंद पडलं. आणि हृदय बंद पडलं. हृदय मोठं महाराज, हृदय फार सुरक्षित आहे. हृदय आहे की नाही? इथं फासोळ्या आहेत. आणि फासोळ्याच्या आतून काय? हृदय. पोटाचं ऑपरेशन सरळ करता येतं. पोटाचं ऑपरेशन करताना काही ना, आता बरेचशी आता सध्या तर अशी अवघड झाली की 100तल्या 90 महिला काय व्हायला? सिजर व्हायला. कॉमन विषय झाला. मग ती डॉक्टरची चूक म्हणायची नाही, काहीच नाही. मग कुणाची चूक आहे ती? आता म्हणजे जाऊ दे, ते विषय फारच अवघड विषय आहे. पण मी एवढं सांगतो एवढ्या करता सांगतो तो की पोटाचं ऑपरेशन करताना कुठेच हाड लागत नाही. पण हृदयाचं ऑपरेशन करताना फासोला पहिल्यांदा काय करावं लागतं? असं चिरावं लागतं. आणि ते आतमध्ये हृदय असतं. आणि ते हृदय म्हणजे शरीरातला सर्वात मोठा काय होतो? पार्ट आहे. आणि हृदय बंद पडलं की सगळं बंद पडत असतं. कारण सगळ्या शरीराला सगळा होणारा पुरवठा कुठून होतो? हृदयामधून होतो. सगळ्याचे काही म्हणजे मशिनरी जे एम्प्लिफायर वगैरे ते आवाज कोणाचा? कुणाचा आवाज आहे? एम्प्लिफायरचा. कुणाचा आवाज आहे? एम्प्लिफायरचा. हे सगळे उत्तर चुकीचे. आता जर लाईट गेली तर आवाज येतो का? एम्प्लिफायरचा आवाज नाही, वायरचा आवाज नाही, माईकचा आवाज नाही. कुणाचा? फक्त आवाज कशाचा आहे? तर लाईटचा आवाज. लाईट असेल तर आवाज येतो. तसं हृदय म्हणजे काय? लाईट आहे, करंट आहे. ते बंद पडलं की सगळे हातही बंद पडतात, पायही बंद पडतात, डोळे बंद पडतात, सगळंच बंद पडतं. हा म्हणजे माणूस चांगला बोलता होता, आता चहा सोबतच पिला म्हणजे आम्ही. असा काय झटका म्हणजे लाईट गेली हो. लाईट गेला तसा एकदम अंधार पडतो, तसं हृदय काय होतं माणसाचं? बंद पडतं. म्हणून जास्त खाऊ नका, अति जेवू नका. आताच्या माणसं महाराज जेवायला बसले की हायगेच करतो. अहो जेवणामध्ये नेम आहे. जेवायला बसल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय येत असतो? जेवण झालं ढेकर असतो. ढेकर पहिला ढेकर म्हणतो थांबा आता. पण माणसं असे महाराज किती ढेकर चालत असतो. जेवताना ढेकर, जेवण झाल्यावर ढेकर, रातभर ढेकर, मागून ढेकर, पुढून तरीही त्याचं खाणं बंद होत नाही. हृदय हे मोठं. म्हणून देवा तू माझ्या हृदयामध्ये राहा, वास कर. वास काय बरं? वास कर म्हणजे माणसं त्याच घरात राहतात, पण त्या घरात राहू नये. घरात राहत फक्त नावाला घर. तसं परमात्मा आपल्या हृदयात. तैसा हृदयामध्ये मी रामू, आशता सर्व सुखाचा आराम, का भ्रांताशी कामो विषयावर. हृदयामध्ये परमात्मा करी वास हृदय. म्हणून देवा मी अडकलो बरं, मी लहान आहे, नेमता आहे, पाही गुंतलो नेनता, माझी असो माझी माझी चिंता आहे.
आता राखावे तुका हे माथा पायी आता राखावे चतुरा तो शिरोमणी लावण्याची खाणी चतुरा तो शिरोमणी चतुरा तो शिरोमणी लावण्याची खाणी चतुरा तो शिरोमणी लावण्याची करिया तिमिराचा नाश पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे देवा पाहे गुंतलो नेनता मी जे अडकलो की नाही अरे मला कळत नव्हतं म्हणून मी अडकलो नेमतं पण म्हणजे कळत नसलेलं नेमतं कुणाला म्हणतो लहान लेकराला जाऊ द्या हो नेमता आहे नेमताला कळत नाही पाहे देवा पहा माझ्याकडे मी नेमता होतो म्हणून गुंतलो आणि नेमत्याची चिंता कोण करत असतो ज्याला कळत नाही लेकराची चिंता कोणाला असते मायबापाला असते देवा तू माझा मायबाप आहे म्हणून तू मी नेमता आहे मी लेकरू आहे मी बाळ आहे तू माय मी लेकरू विठ्ठला तुला कसा विसरू देवा मी तुझा लेकरू आहे आणि म्हणून पाहे गुंतलो नेमता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी पायी आता राखावे सुंदर अशा प्रकारचं हे जीवन आहे माबाप चांगलं जीवन जगा कारण तुम्ही केलेलं कर्म तुमच्या आज्या पंजा बाप बहीण भाऊ कोणीच भोगणार नाही बरं तुम्ही केलेलं कर्म तुम्हालाच भोगावं लागेल एक लक्षात ठेवा कुणाकरताच पाप करू नका कुणाकरताच पाप करू नका जे काय करायचं ते स्वतः करता पुण्य करा फक्त जेवढं जमेल तेवढं पुण्य करा जितकं जमेल तितकं पुण्य करा
पुण्य करा, प्रयत्नाने करा, प्रयासाने करा, पुरुषार्थाने करा, फक्त पुण्य करा, पुण्य करा, पुण्य करा, त्याने देव येतो घरा. आणि देव घराला आल्यानंतर मग काय उडे काही नाही, देव सगळं सांभाळतो, पोरं सांभाळतो, बायका सांभाळतो, घर सांभाळतो, दार सांभाळतो, सगळं सांभाळतो. मला कसं सांगावं महाराज, हे खोटं बोलणारे माणसं असून सुद्धा खोटं खोटं देवाचं करतात, त्याला किती खायला बघा. आज तर काय गाजराचा हलवा होता, गाजराचा हलवा होता, किती सुंदर होता. ते कोणी देवानं बघा काय सांगतो, हे देवाचं करा म्हणून झालेली चाल म्हणायची नाही. तेव्हा असो महाराज, या फेटरा गावामध्ये फार वर्षानंतर मला यायला मिळालं. आमचे सदाशिवराव भाऊ होते तेव्हा मला वाटतं 10-15 वर्षी झाले, शिलेश्वर झाले. एक वेळेस आलो होतो. त्याच्यानंतर यावर्षी आमचे कैलास महाराज आणि हे सगळे आमचे गांधर्वाजे आहे, सगळी भजनी मंडळी, आमचे हाके फार प्रेम आहे त्या लोकांचं सगळ्यांचं. आणि माझं थोडं स्पष्ट बोलणं असतं, त्यामुळे बरेच माणसं मला बुजावतात. आणि मला काही फरक पडत नाही, बुजावला काही नाला फरक नाही पडत. कसं असतं, लोकांना आपलं कीर्तन घ्यावं नको त्याच्या दाढीला पाला लावायचं. कीर्तन कशासाठी असतं, लोकांचं कल्याण झालं पाहिजे. लोकांचं कल्याण होण्याकरता कीर्तन करायचं बरं काय, आणि आपलं कल्याण होण्याकरता कीर्तन करायचं, बाकी काहीच उद्देश नाही कीर्तन करण्याचा. त्यामुळं थोडं स्पष्ट बोलणार असल्यामुळे लोकांना वाटतं, पण तसं काही नाही महाराज. स्पष्ट का बोलावं, माझं काय, हे संतांचंच वाङ्मय आहे. संतांनी हेच सांगितलं, आणि जे संतांनी सांगितलं तेच कीर्तनात लोकांना सांगावं. याच्या व्यतिरिक्त सांगणं म्हणजे मोठा अशा प्रकारचा दोष लागतो. लक्षात ठेवा, कीर्तनामध्ये काय मर्यादा आहेत, त्या कीर्तनामध्ये मर्यादा लागावं आपण. म्हणून या फेटरा नगरीमध्ये अतिशय 70 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. आणि त्या सप्ताहाची आजची सेवा महाराजांचं काय मंदिर, रामानंद महाराज, रामानंद महाराजांची, गंगानंद महाराज, रामानंद महाराज अशी ही संत परंपरा. आणि त्या परंपरेमधले रामानंद महाराजांचा हा म्हणजे उत्सव असतो. आणि त्या उत्सवामध्ये हे अनेक वर्षापासून ही सगळी मंडळी पंचक्रोशीतील सेवा करतात. ती सेवा माझ्या वाटला यथामती यथावकाश भगवंताचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. माझ्या वाणीतून काही शब्द चुकीचे गेले असतील ते माझ्या वाणीचा दोष आहे. जे काही चांगले शब्द असतील ते माझ्या गुरुवरांची कृपा आहे. झालेली सेवा रामानंद महाराजांच्या चरणी, भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी, माऊली दानोबरांच्या चरणी समर्पित करू. आणि इथेच आपण थांबू. विठ्ठल जय जय.